तर मुंबईतील NSCI वरळी डोम येथे लाईव्ह म्युझिक कार्यक्रमादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला। आता मृत्यूचं नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालं नाहीये। मात्र या प्रकरणाचा सगळ्या बाजूनी तपास सुरू आहे। ड्रग्ज सेवनाशी संबंधित कोणता काही याचा संबंध आहे का याचाही तपास मुंबई पोलीस करतात, कारण या कार्यक्रमाला हजारो प्रेक्षक उपस्थित होते। पोलिसांनी मृत्यूचं कारण निश्चित करण्यासाठी वैद्यकीय अहवाल मागवला, इतर पुरावे तपासायला देखील सुरुवात केलेली आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपल्याला घ्यायचे आहेत। जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। जुई, काय अधिकचे अपडेट्स आहेत? सौरभ, आपण पाहतोय की वरळी इथल्या NSCI डोममध्ये एक लाईव्ह कॉन्सर्ट होतं आणि त्या कॉन्सर्टमध्ये हजारो तरुण तरुणी सहभागी होते। परंतु या तरुण तरुणींमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे। त्याचा मृत्यू कशामुळे झाला याचा तपास पोलीस घेत आहेत। परंतु आपण जर पाहिलं तर मग काही महिन्यांपूर्वी गोरेगावमध्ये देखील असंच एक कॉन्सर्ट झाला होता आणि त्या कॉन्सर्टमध्ये ड्रग्जचं सेवन करण्यात आलं होतं आणि त्यामुळे काही जणांना आपला जीव देखील गमवावा लागला होता। तशीच काहीशी परिस्थिती या वरळीच्या कॉन्सर्टमध्ये नव्हती ना, असा संशय पोलिसांना आहे आणि त्यामुळे त्याही बाजूने पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत। जरी अजूनही त्यात ज्याचा मृत्यू झाला आहे त्याचं मृत्यूचं कारण अस्पष्ट आहे, मात्र तरी देखील पोलीस अजूनही फॉरेन्सिक रिपोर्टच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यानंतरच सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील। परंतु पोलीस या सगळ्या बाबीचा सगळ्या बाजूनी विचार करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि तपास करताना पाहायला मिळतात। त्यामुळे निश्चितच ही गंभीर बाब आहे की एका कॉन्सर्टमध्ये पुन्हा एकदा एका तरुणाचा मृत्यू झाला आहे आणि त्यामुळे त्याचं मृत्यूचं कारण हे काय आहे हे लवकरच समोर येईल। सौरभ, निश्चितच जुई, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।